रांगोळी ग्रामपंचायतीचे सदस्य लखन बेनाडे हे गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांची बहीण नीता तडाखे यांनी गावभाग पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली होती. बेनाडे यांचा एका महिलेसोबत सोशल मीडियावर वाद सुरू होता. काहींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दिली होती. अजित पवार गटाचे सदस्य असलेले बेनाडे यांनी आजवर काही भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीला आणली होती. दरम्यान 8 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बेनाडे यांचा अर्धवट जळालेला आणि 2 तुकड्यांमधला मृतदेह कर्नाटकच्या हद्दीतील संकेश्वरजवळ हिरण्यकेशी नदीत आढळून आला. खून प्रकरणी स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या हत्येचं कारण काय आणि यात कुणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय. या खून प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.